फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मागील आठवड्यात आपण पाहिलं, दादा धनंजय वाकडेला लेखा संदर्भात विचारपूस करतात. वाकडेला आश्चर्य वाटतं. लेखा नोकरीच्या शोधात निघते. तिला एक पेंटिंगचं काम मिळतं. घरी आल्यावर लेखा दुर्गाच्या हातात पैसे देते. दुर्गाला आश्चर्य वाटतं. मृदुला समीराला लेखा साहिलचा इतिहास सांगते. समीरा या संदर्भात वाकडेला फोन करून विचारते. अजित समीरा सानिकाला घरी घेऊन येतात. जिना पाहिल्यावर सानिका आरडाओरडा करते. सर्व घाबरतात. माया प्रशांतच्या मागे गुंड लागतात. माया एका ठिकाणी लपून उदयला कळवते. प्रशांतच्या मागे गुंड लागून त्याला मारतात. मोहन शेठ लेखाला काम शिकवून घ्यायला सांगतो. लेखा खुश होते. माया उदयला भेटून घडलेला प्रकार सांगते. उदय मायाला दादांकडे जाण्याचा सल्ला देतो. माया दादांना येऊन भेटते. दादा तिला कडक शब्दात खडसावतात. पुन्हा या घराची पायरी चढू नको सांगतात. अजित सानिकाच्या प्रकृतीबाबत काळजीत असतो. याच नादात तो दारूचं सेवन करतो. कुठे शोधू मी आता त्यांना? काय करू? कोणाकडे मदत मागू? दादा आणि उदय तरी मदत करतील असं वाटलं होतं, पण त्यांनीही पाठ फिरवली. तरी मी प्रशांतला सांगत होते, नका त्या उदयशी संबंध ठेवू, पण नाही, प्रशांतने माझं ऐकलंच नाही. कदाचित उदयनेच प्रशांतचं काही बरं वाईट झालं नसेल ना? नाही, हा असला विचार माझ्या डोक्यातच कसा आला? नाही, प्रशांतना काहीही झालेलं नाहीये. ते सुखरूप असतील. नक्की सुखरूप असतील. पण मग ते आहेत कुठे? त्यांनी कॉन्टॅक्टही नाही केला. काहीच कळलं नाही. पैशाच्या हव्यासापोटी मी स्वतःहून ही परिस्थिती ओढवून घेतली. पैशासाठी स्वतःच्या भावाचा घात केला. पण त्यामुळे काय मिळवलं? माझा मुलगाही माझ्यापासून लांब गेला आणि आता नवरा सुद्धा. एवढं सगळं होऊनही हाताला पैसा तर लागलाच नाहीये. सगळं संपलं आणि माझ्या आयुष्याची ही फरफट त्या लेखामुळे झाली. तिच्यामुळेच माझं सर्वस्व नष्ट झालं. आजच्या माझ्या या अवस्थेला लेखाच कारणीभूत आहे. तिला मी सोडणार नाही सोडणार. माझ्या आयुष्याचा आता एकच ध्येय आहे, लेखाचा सूड. झाली का जात? माझी आठवण आहे ना समीरा, तुमची बायको? नाही म्हणजे शुद्धीवर आहात ना का दारूच्या नशेमध्ये सगळंच विसरलात? समीरा, अरे वा,
आठवण आहे म्हणायची. काल तुम्ही कधी नव्हे ते दारू पिऊन आलात, अगदी झिंगत धडपडत घरामध्ये शिरलात. काल एवढं काय घडलं होतं की तुम्हाला दारूचा आधार घ्यावा लागला? ते म्हणजे मला हे बघा, मला खरं खरं उत्तर द्या. काल एवढं कसलं आभाळ कोसळलं होतं? हा, तुम्हाला एवढं कसलं फ्रस्ट्रेशन आहे सांगा ना. आता का गप्प बसलात? हे बघा, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना? प्लीज प्लीज काहीतरी बोला ना. का तुम्ही असं केलं? अहो सानिका आत्ताच एवढ्या मोठ्या आजारातनं उठले. तुमचं हे असं रूप बघून तिला काय वाटेल? तुम्ही ह्याचाही नाही का विचार केलात? समीरा बास बास, जा बघू इथनं. नाही जाणार मी. तुमचं उत्तर मिळाल्याशिवाय मी आयतून हलणार नाहीये. बस. मी दारू प्यायलो पण कोणाचा खून नाही केलाय मी. सगळेजण पितात जगात, मी सुद्धा प्यायलोय. मिळालं उत्तर तुला? आलं लक्षात. तुम्ही कलाकार आहात ना, आणि एक असे कलाकार ज्याचं आयुष्यामध्ये काहीही घडू शकलेलं नाहीये. असं म्हणतात की कलाकार आपलं अपयश दारूत बुडवतात, आणि ते तुम्ही अगदी सिद्ध करून दाखवलेत. समीरा बास. का आता का नाकाला मिरच्या झोंबल्या? पण हेच सत्य आहे, आणि तुमच्या ओरडण्याने ते सत्य बदलणार नाहीये. तेव्हा प्या, अजून प्या, आणि दारूमध्ये ती बुडून जा. तुम्ही आमच्या दोघींची पर्वा करायचीच नाही असं ठरवलंयत ना? मग तुमच्या मनाला येईल तसं वागा. मी नाही तुम्हाला अडवणार. प्या ना, अजून प्या तुम्ही. बास समीरा बास, खूप बोललीस तू. मी काय बोलत नाही याचा अर्थ तू वाटेल ते बोलायचं तुम्हाला. तुम्ही वाटेल तसं वागा, आणि मी काहीच नाही बोलायचं. अजून काय काय सहन करावं लागणार आहे हे बघ जाणे. वा, छान. वा वा लेका, छान. उत्कृष्ट काम केलंस तू. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तुला हे काम जमेल. अगं काय केलं लेखास तू हे? अगं ह्या डिझाईन प्रमाणे तुला मी कटिंग करायला सांगितलं होतं ना, मग हे काय केलंस तू? हे डिझाईन ह्या डिझाईनशी मॅच होतं? लेखा मी तुझ्याशी बोलतोय. हा, बाबा असं वागतील असं वाटलं नव्हतं. त्यांच्या मनातलं नक्की काहीतरी आहे, नाहीतर असे दारू नसते प्यायले ते. वरून तू विचारत का नाही त्यांना? आईंची अवस्था सुद्धा बघवत नाही रे निदान. बाबा
मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. ती बोलली, आता तूही बोल. तुम्ही असे का वागलायत याची मला पूर्ण कल्पना आहे. मला सांगा, आणखी किती दिवस तुम्ही एकट्यानेच हे सगळं सहन करणार आहात? मग मी आणखीन काय करू शकतो? अहो, दारू पिणं ही पळवाट आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, तर ते आणखीन वाढणार आहेत. माहिती आहे मला, पण हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. नाही सहन होत आहे मला. हे बघा, तुम्ही सानिकाचा प्रॉब्लेम लवकरात लवकर आईला सांगून का टाकत नाही आहात? त्यामुळे तिचे तुमच्याबद्दलचे गैरसमज वाढतील आणि आणखीनच प्रॉब्लेम्स निर्माण होतील. वरून तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? आणि सानिका विषयी आईपासून काय लपवले तुम्ही? सानिका विषयी. सानिका विषयी काय झालंय सानिकाला? नाही, काय काही नाही झालंय सानिकाला. बाबा, हो, कधी ना कधीतरी हिला कळणारच आहे ना. मग ते आत्ता सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? वरून माझी नाही हिंमत. तूच सांग. सानिकाला काय झालंय? कुणी सांगेल का मला? सांगतो, नीट ऐक. माझा विश्वासच बसत नाही. आणि एवढा मोठा प्रॉब्लेम तुम्ही सगळ्यांपासून लपून ठेवला? मी आणखीन काय करू शकतो? समीराचा आक्रस्ताळा स्वभाव तुला तर माहितीच आहे. सानिकाचं ऐकून जर का तिने काही करायचा प्रयत्न केला तर मला त्याची खूप भीती वाटते. बाबा, हो, असं घाबरून आणखी किती दिवस तुम्ही गप्प राहणार आहात? मला सांगा, सानिकाला जर परत एखादा अटॅक आला तर आई सगळं खापर तुमच्यावर फोडणार आहे. बाबा, वरून सांगतोय ते खरंय. अजूनही वेळ गेलेली नाही. सानिकाबद्दल सगळं काही तुम्ही आईना लगेच सांगून टाका. बाबा, आता त्यामुळे आईला हे सगळं लवकरात लवकर सांगायला हवं, आणि तेही तुम्हीच. नाही, तुम्ही दोघे काय म्हणताय ते पटतंय मला, पण माझा नाही धीर होणार तिला सांगायचा. अगं लेखा, मी तुला काय विचारतोय? असं पुतळ्यासारखी उभी राहू नकोस ग. हा मूर्खपणा तुला कोणी करायला सांगितलाय? मला वाटलं. काय वाटलं तुला? हा, काय वाटलं? मला वाटलं की या चित्राप्रमाणे कापड कापण्यापेक्षा हे असं कापलं तर लई झाग दिसल, आणि जी मुलगी हा ड्रेस घालेल ती अजून सुंदर दिसल ना. गप्प बैस, जास्त बोलू नकोस. तुला मी इथं कामावर कशासाठी ठेवलंय? हा, डिझाईन्स फायनल होतात त्याप्रमाणे कटिंग करायला, स्वतःचं डोकं चालवायला नाही. लेखा, जरा कुठे म्हटलं मी तुला की तू छान काम करतेस? झालं, स्वतःला ड्रेस डिझायनर समजायला लागलीस तू. काय? नाही, तसं नाही आहे. नाही तसं नाही, मग कसं? हा, अगं तुमच्यासारख्या मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे, लगेच डोक्यात हवा जाते. माझंच चुकलं, उगाच एवढी मोठी जबाबदारी दिली मी तुझ्यावर. मूर्खासारखा विश्वास ठेवला मी. याची चांगलीच किंमत मला मोजावी लागणार लेखा. माझी चूक झाली, माफ करा मला. मला वाटलं असं कापड कापल्याने माझं काम आणखीन चांगलं होईल, म्हणून मी असं केलं. अगं तुझ्या चांगुलपणाचा मला किती मोठा नुकसान होणार आहे माहितीये का तुला? लेखा,
हे ड्रेस डिझायनर पूनम मॅडमचं काम आहे. दरवेळेस ते विश्वासाने माझ्याकडे काम देतात. आता चिडून जाऊन त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं तर मी काय करू? सांग ना, काय करू? त्याशिवाय मार्केटमध्ये माझं नाव खराब होईल ते वेगळंच. माझं केवढं मोठं नुकसान होणार आहे माहितीये तुला लेखा? हा, आणि याला सर्वस्वी जबाबदार तू आहेस लेखा, तू. अगं आता रडण्यात काय फायदा लेखा? हा, दूर हो माझ्या नजरेतून. चल निघ. या घरात काय चाललंय तेच समजेन असं झालंय. अजित सारखा समंजस माणूस दारू प्यायला. त्याच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आम्हाला सुद्धा बाबांची खूप काळजी वाटते दादा. आता फक्त तुम्हीच समजावून सांगू शकता त्यांना. तुम्ही असे गप्प का आहात? तुम्ही बोलाल ना त्यांच्याशी? ते तर आम्ही बोलूच, पण आम्ही विचार करतो तो योगी पुरुषानं दिलेल्या दृष्टांताबद्दल. त्याचा शब्दन शब्द आमच्या कानात घुमतोय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? लेखा आणि साहिल बद्दल. लेखा आणि साहिल म्हणजे? दगडाचं महत्व ज्याला कळतं त्याला मेल्यानंतर मातीत विलीन व्हायची भीती वाटत. सरनाईक घराण्यात असा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तो जन्माला यायच्या आधी त्याची नांदी म्हणून मी कोणाला तरी पाठवलंय. मी ज्याला पाठवलंय त्या व्यक्तीचा नीट सांभाळ. घराण्याच्या मुळापर्यंत जाऊन हीच व्यक्ती सगळ्यांना एकत्र आणेल. खूप त्रास होईल, खूप अडचणी येतील, पण या व्यक्तीला दूर करू नका. ती तुमच्यासाठी बरंच काय करू शकते, पण तुम्ही तिच्यासाठी फक्त एवढंच करा, तिला कधीही अंतर देऊ नका. ती जर का तुमच्यापासून लांब झाली तर घराण्याचा सर्वनाश होईल. ती मुलं गेली आणि प्रॉब्लेम्सना सुरुवात झाली. तसे प्रॉब्लेम्स आधीपासून होतेच म्हणा, पण घरच्यांनी लेखा आणि साहिल घरातून जावेत म्हणून प्रॉब्लेम्स मुद्दाम उकरून काढले. आम्ही आधीपासून सांगितलं होतं त्या मुलांना घरातून घालवू नका, पण नाही, शेवटी व्हायचं तेच झालं. ती मुलं घरातून निघून गेली आणि आज संकट आपल्या समोर आव असून उभी आहेत. पण मग आता काय करायचं दादा? सगळं सुरळीत व्हायला हवं असेल तर लेखा आणि साहिलला लवकरात लवकर शोधून घरी आणायला हवं. हा एकच मार्ग आम्हाला दिसतोय.